तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण खूप जणांना प्रॉब्लेम येतात आहे, मला पर्सनल डीएम येतात आहे की दादा असा प्रॉब्लेम आहे मला सांग। तर हे एक नाही दोन नाही, खूप जणांना प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व्ह करून टाकणार आहे। तर प्रॉब्लेम काय तुमचा, तर फिल्मोरामध्ये नाही का जे आपण फुल स्क्रीन व्हिडिओ बनवतो तो एक्सपोर्ट केल्यानंतर नाही का प्रॉपर होत नाही, फुल स्क्रीन तो वेगळाच होते नाही का। तर ह्याचं सोल्युशन काय आहे, कसं आपण सेव्ह करायचं, कसं एक्सपोर्ट करायचं, पूर्ण आज आपल्याला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला माहिती आहे आपण जी साईज घेतो ती आपण उभी 16 आणि आडवी 9 घेतोय। तर मी तुम्हाला परत एकदा फोटोशॉप ओपन करून दाखवतो आपण काय साईज घेतो ती। तर वेट करा थोडं, मी चालू करतोय फोटोशॉपला। तर आपला फोटोशॉप ओपन झाला आणि इथं तुम्हाला साईज बघायला भेटन। तर आपण जी हाईट घेतो ना, ही हाईट ही 16 असते। जेव्हा आपल्याला आडवा व्हिडिओ बनवायचा आहे तेव्हा आपण अशी घेतो, हे बघा अशी ह्या टाइप मध्ये घेतो। पण आपल्याला जेव्हा फुल स्क्रीन बनवायचं असेल ना तेव्हा आपण हाईट 16 घेतो, म्हणजे जी उंची आहे ती 16 घेतो आणि रुंदी 9 घेतो। आणि ह्या टाइप मध्ये आपण पीएचडी वगैरे डिझाईन करतो। मी तुम्हाला पीएचडी पण दिली होती, तुम्ही व्हिडिओ बनवताय तेव्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो फुल स्क्रीनचा। तर तुम्हाला काय करायचं, खूप जण काय करता इथं सेटिंग मध्ये जाऊन नाही का जो रेशो असतो ना तो तुम्ही असा इथून ह्या टाइप मध्ये घेता नाही का, आणि तरी एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतो। तर इथून नाही करायचं, तुम्हाला काय करायचंय इथं फाईल मध्ये यायचंय। फाईल मध्ये आलं नाही तर खाली तुम्हाला प्रोजेक्ट सेटिंग दिसेल, इथे यायचंय। तर इथून तुम्ही नाही का ही साईज सिलेक्ट करा, इथून केली सेम प्रोसेस आहे, काय विषय नाही दुसरा। हे इथं तुम्हाला दिलेलं इथून करा, कायला दिलं नसेल तर त्यांनी फाईलमध्ये जाऊन नाही का इथून करा, प्रोजेक्ट सेटिंग मधून असं करून घ्या। तुमचं जर असं असेल ना, हे बघा असं, तर तुम्हाला इथं फाईलमध्ये जाऊन प्रोजेक्ट सेटिंग मध्ये जाऊन नाही का इथून असं साईज सिलेक्ट करून घ्या। घेतली त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक्सपोर्ट वर आले ना तुम्ही, द एक्सपोर्ट टू डिव्हाइस इथं जायचंय, ओके करायचंय। आता ओके केल्यानंतर तुम्ही काय करता, इथं डिव्हाइस मधनच हे करता, हे चुकीचं आहे। तुम्हाला इथून नाही करायचं, तुम्हाला इथं लोकल वर यायचंय। आता इथं MP4 दिसते तुम्हाला, इथं गेल्यानंतर इथं बघा तुम्ही साईज किती आहे, ही हाय अशीच ठेवायची, इथं तुम्हाला काय चेंज करायचं नाही। आता तुम्हाला वाटतं हे आडवंच होणार आहे, तसं ना। आता मी तुम्हाला एक्सपोर्ट करून दाखवतो, इथं थोडं वेट करा, व्हिडिओ पूर्ण एक्सपोर्ट झाल्यावर स्क्रीनला आल्यावर मी तुम्हाला दाखवतो, आणि इथं चेंजेस केल्यानंतर साईज कशी येणार ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर आपला व्हिडिओ झालेला आहे, मी सर्व बॅक घेतो आणि इथं तुम्ही स्क्रीनला बघू शकता आपला बरोबर नाही का नीट फुल स्क्रीन व्हिडिओ क्रिएट झालाय। तुम्ही जेव्हा प्ले करशाल ना तर तुम्हाला हा वेगळा वाटत नाही का झाला नाही, पण तुम्ही स्क्रीनला बघू शकता झालेला आहे। आणि तुम्ही काय करता मी तुम्हाला सांगतो, आता मी काय करतो क्लोज करतो इथून। आता मी तुम्हाला सांगितले तुम्हाला काय करायचं, एक्सपोर्ट वर जायचंय आणि लोकलच्या इथं जाऊन फक्त तुम्हाला एक्सपोर्ट करायचं, आणि इथं सेटिंग पण आहे तुम्हाला इथं बघायला भेटन। तर इथून तुम्ही वाढू पण शकता, तुम्हाला पाहिजे तेवढं हे करू शकता। बाकी तुम्हाला काय इथं डिव्हाइस मधून नाही एक्सपोर्ट करायचं, तुम्हाला लोकल मध्ये जाऊन करायचंय। आता खूप जण काय करतात ते मी तुम्हाला सांगतो। मी काय करतो, आता हा व्हिडिओ आहे ना, तर ह्याचं सर्व ना का हा व्हिडिओ मी नाही का थोडा अर्धा कट करतो, कारण एक्सपोर्टला नाही का मला टाइम जातोय, आपल्याकडे एवढा टाइम नाही, म्हणून ह्याला थोडा कमी करतो, तेवढं डिलीट करून टाकू। आता मी तुम्हाला ना एक्सपोर्ट करून दाखवतो। तुम्ही काय करता, इथे एक्सपोर्ट वर जाता आणि इथं जे तुम्हाला डिव्हाइस दिसते ना, तर इथं तुम्ही जाऊन फक्त इथे एक्सपोर्ट करता नाही का, त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो। तर तुम्हाला इथून नाही करायचं। आता एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला कळन तुम्ही कुठं चुकताय। तर आपल्याला व्हिडिओ जरा नाही का एक्सपोर्ट व्हायला टाइम लागला, मी इथून क्लोज करतो, कारण आपण ह्यामध्ये जे ओव्हरली इफेक्ट
म्हणजे बॅकग्राऊंड वापरलेत ते थोडे 4K वगैरे, त्यामुळे टाईम लागलाय. तर मी क्लोज करतो सगळं. तर तुम्ही स्क्रीनला बघा. आता ह्यो आपण पहिला केला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं तो आहे आणि हाय. तर तुम्हाला असं होतोय तुमचा व्हिडिओ बघा. तर तुम्हाला समजलं असेल काय करायचं. तुम्हाला काय करायचं, इथं जाऊन पहिलं रेशोमध्ये जाऊन इथं 9 रेशो नाही का 16 घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवर गेले ना, एक्सपोर्ट डिव्हाइसमध्ये इथं लोकलवर जायचं. इथं तुम्हाला यूट्यूब वगैरे खूप दिसन, पण तुम्हाला इथं लोकलवर जायचं आहे. आणि इथं हे बघा, इथं रिझोल्युशन चेंज असन तुमचा, समजा इकडं असन 1920, इकडं असन 1080, तर तुम्ही हे करून घ्या आणि एक्सपोर्ट करा. इथून करू नका. इथून केलं ना, इथून कुठले व्हिडिओ करू शकता जे तुम्ही आडवे बनवतात ना, ते होतात तिथून, इथून पण होतात. पण तुम्ही इथून करत चाला तुम्हाला फुल स्क्रीन पाहिजे असेल तर. हाच प्रॉब्लेम सगळ्यांना येत होता. तर आता तुम्हाला समजलं असेल काय प्रॉब्लेम आहे. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्याने जाऊन चॅनल डायरेक्ट सबस्क्राईब करून टाका आणि साईडवाला बेल आयकॉन प्रेस करून टाका, कारण तुमचा भाऊ असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो आपल्या चॅनलवर. आणि व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.